महानगरपालिकेमध्ये ज्या पक्षाचा ज्या युतीचा महापौर बसेल त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार जिवंत ठेवले आहेत, हे सत्य आहे। जी अवधूतजी, थोडंसं थांबवायची विनंती करतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात नितीन गडकरींच्या घरातून संवाद साधतायत, ऐकूया। आणि मला असं वाटतं की निश्चितपणे एक अभूतपूर्व अशा प्रकारचं हे मॅन्डेट आहे, जे कदाचित यापूर्वी कुठल्याच पक्षाला मिळालं नसेल असं मॅन्डेट हे आम्हाला या ठिकाणी मिळालं आहे। मी महाराष्ट्राच्या जनतेचे अतिशय मनापासून आभार मानतो। मी नागपूरमध्ये आहे, हे माझं मतदारसंघ आहे। याही ठिकाणी नागपूरमध्ये नागपूरच्या जनतेने अभूतपूर्व असा कौल आम्हाला दिलेला आहे, त्यामुळे नागपूरच्या जनतेचेही मनापासून आभार मानतो। आणि एकच विश्वास मी देऊ इच्छितो की या अभूतपूर्व विजयानंतर आम्ही कुठेही त्या ठिकाणी अति आत्मविश्वासात जाणार नाही, कुठेही गर्वात जाणार नाही। तर आम्ही असं समजतो की ही जनतेने आमच्यावर टाकलेली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी योग्य प्रकारे आम्हाला निभवायची आहे। त्या पुढच्या काळातही आम्ही चांगल्या पद्धतीनं कारभार चालवून, पारदर्शी प्रामाणिकतेतून कारभार चालवून आम्ही हा प्रयत्न करू की या ठिकाणी हे जे काही मॅन्डेट आहे त्या मॅन्डेटला साजेसं आमचं काम असेल। कोण होईल यावर चर्चा होती, मराठी होईल, हिंदू होईल, कोण होईल? आता कोण कल्याण त्या मुंबईच्या महापौराच्या चर्चेला पूर्ण विराम आहे, कारण महायुतीचं बहुमत आलं आहे। महायुतीने पहिल्यांदाच स्पष्ट केलेलं आहे, महापौर महायुतीचा, महापौर मराठी, महापौर हिंदू। ठाकरे ब्रँड चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ठाकरे ब्रँड जो आहे तो चालला नाही या निवडणुकीत। विकासाचा देवाभाऊचा ब्रँड। मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये ब्रँड जर म्हणाल तर एकच होता, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। इतर कोणीही आपल्याला ब्रँड समजणं हे अतिशय अयोग्य आहे, तशा पद्धतीने कोणीही समजू नये असं माझं मत आहे। मी असं म्हणेन की आमच्या विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांनी साथ दिलेली आहे। 29 ठिकाणी काय वाटतं तुम्हाला? 29 ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, ज्या पद्धतीनं आता आकडेवारी आहे, समाधानी तुम्ही आहात? नाही, मी पहिल्यांदाच सांगितलं होतं 26 ते 27 ठिकाणी आम्ही असू। आत्ता मला असं दिसतंय की किमान 25 ठिकाणी तर आम्ही लोक आहोतच, कदाचित 26 ठिकाणी असू शकतो। नितेश राणे यांनी व्हिडिओ टाकलेला आहे, कोणतंही यश हे जे तुम्हाला मिळालेलं आहे तुमच्या पक्षाच्या कोणीही, नितेश राणेने एक व्हिडिओ टाकलेला आहे, हसताना तो व्हिडिओ आहे, ठाकरेंना चिडवण्याचा तो व्हिडिओ आहे, त्यामुळे कोणीही या विजयानंतर अशा व्हिडिओच्या बद्दल तुमचं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं की जिंकण्याचा आनंद आपण व्यक्त केला पाहिजे, पण कुठल्याही परिस्थितीत आपला आनंद हा कोणाला उन्माद वाटेल असा प्रकारे आपण ते करू नये। मला वाटतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ठाकरे आणि राणे हा एक इतिहास आहे, त्याच्यामुळे कधीकधी काही गोष्टी जेव्हा अभिव्यक्त होतात तर त्याला एक पार्श्वभूमी असते, ती पार्श्वभूमी त्याला आहे। पण मला असं वाटतं की विजयाचा उन्माद कोणीच करू नये। मी मगाशी देखील आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे की इतका सुंदर विजय मिळालेला आहे, याचा आनंद जरूर मनवा, पण त्याचा उन्माद करू नका। सर, आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ब्रँडचा उल्लेख केला, काहींनी त्या ब्रँडची दगा केली आणि तो आज रिझल्ट समोर आला आहे। निश्चितच मी असं म्हणतो की जर बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नसती तर ही अवस्था कधीच आली नसती। कुणाला देता तुम्ही? बघा, विजयाचं जे श्रेय आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला आहे, विजयाचं श्रेय आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे। आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम, महाराष्ट्रामध्ये आमचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईमध्ये आमचे निवडणूक प्रमुख आशिष शेलार आणि यासोबत जे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी, या सगळ्यांचं हे श्रेय आहे। आणि विशेषतः मी असं म्हणेन की माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर जनतेच्या असलेल्या विश्वासाचं हे श्रेय आहे। आणि ज्या प्रकारे आमचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे त्या ठिकाणी मोदीजी असतील, अमित भाई असतील
आमचे अध्यक्ष नड्डाजी असतील किंवा कार्याध्यक्ष नितीन नवीनजी असतील, महाराष्ट्रामध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे नेते नितीनजी गडकरी असतील, या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादामुळे हे घडलंय. विधानसभा निवडणुका त्यानंतर नगर परिषद आता ही हॅट्रिक साधलेली आहे. एक सुपेरियर कामगिरी संपूर्ण बीजेपीने करताय आणि सातत्याने विरोधी पक्ष कुठेतरी कमकुवत अजून कमी होत जाताना दिसतोय. मला असं वाटतं की विरोधी पक्षाने जो फोकस ठेवायला पाहिजे तो मला पाहायला मिळत नाही. विरोधात असताना मेहनतीने आपला पक्ष उभा करावा लागतो, ती मेहनत करताना ते दिसत नाही. ते जनतेत गेले तर त्यांना या निवडणुकीच्या यशानंतर असं वाटलं होतं पुण्यात आता जो काही निकाल आलेला या निकालानंतर या चर्चांना आता पूर्णविराम मिळेल की काय वाटतं इथून पुढे राजकारण कसं? मी त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही, पण पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जनतेचे आभार मानतो. आमच्या विकासाच्या अजेंड्याला त्यांनी जो भक्कम पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे हा छप्पर फाळके पाठिंबा आहे, तो त्यांनी आम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे मतदार याद्यांचा प्रश्न घेऊन पुन्हा फेक नॅरेटिव्ह पसरवलं जाण्याची शक्यता आहे उद्या सकाळी 9 वाजता. 100% उद्याला EVM, शाई, अजून काय काय, कुठली मशीन, पॅड युनिट, पाडू मशीन, असे अनेक विषय उद्या सकाळपासून येणार आहेत. पण जनता खुली नाही है. मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी को एक अभूतपूर्व विजय मिला है. भारतीय जनता पार्टी और हमारे सहयोगी दलों ने मुंबई समेत करीब 29 में से 25 जगह पर पूरी मेजॉरिटी पाई है. आपण आता देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया पाहतोय आणि त्याच निमित्तानं पटकन आपण आधी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्यापर्यंत जाऊ. त्याचबरोबर अवधूत वाघ आपल्या सोबत आहेत. एक शेवटचा प्रश्न घेऊन मी अवधूत वाघ यांच्यापर्यंत नंतर जाईन. महेंद्र जोईल, आपल्याला पहिला आणि पटकन एक प्रश्न विचारतो की उद्धव ठाकरे यांना लोक भेटायला येत आहेत, पण ते माध्यमांना का भेटायला येत नाहीयेत? प्रश्न तर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे हे सध्या जे ते विजयी नगरसेवकांची भेट घेत आहेत आणि विजयी उमेदवार ही जे ते विजय जो जल्लोष आहे तो उद्धव ठाकरेंसोबत आणि हा विजय त्यांना भेटून त्यांच्याकडे जे म्हणणं आहे ते ह्या सगळ्या गोष्टी मांडत आहेत. आणि उद्धव ठाकरेंनी या सगळ्या गोष्टीमध्ये जे नगरसेवक जे झालेले आता उमेदवार जिंकून आलेले आहेत त्यांना महापौर आपलाच होईल असाही विश्वास व्यक्त केलाय त्यांनी. आणि या सगळा जो जल्लोष आहे तो इथे मातोश्रीच्या परिसरात पाहायला मिळतोय. अवधूत वाघ आपल्या सोबत आहेत, त्यांच्यापर्यंत जातो. मला यावर एक प्रतिक्रिया आपलीही लागेल. अवधूत जी, आपल्याला लक्षात येत असेल की उद्धव ठाकरे यांच्याकडे एक संख्यात्मक दृष्ट्या काही नगरसेवक जिंकल्यानंतर पोचले. मला सांगा पटकन, हे इतकं सगळं निकालाच्या नंतरचं विश्लेषण करण्यासाठी ते अजून का माध्यमांपर्यंत येत नसावेत? यू आर आस्किंग राईट क्वेश्चन टू अ रॉंग पर्सन. हा प्रश्न मला नाही, उद्धव ठाकरेजींना किंवा त्यांच्या प्रवक्त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते, सर्व प्रवक्ते आणि स्वतः देवेंद्रजी फडणवीस हे आपल्याला सर्व प्रकारच्या रिॲक्शन देण्यासाठी, कमेंट्स देण्यासाठी उपलब्ध आहेत. शिवसेना उबाठाची नेते का नाहीत हा प्रश्न तुम्ही मला विचारून काय फायदा आहे साहेब? नाही, एक निरीक्षण, त्रयस्थ व्यक्ती म्हणून काही नाही. मी त्रयस्थ व्यक्ती नाहीये, मी भारतीय जनता पक्षाचा राज्य प्रवक्ता आहे. ठीक आहे, आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपण या नव्या निकालाचं सुद्धा विश्लेषण केलं, आमच्यासोबत थांबला त्यासाठी खूप खूप आभार. बातमी आता कल्याणमधून आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मतदान केंद्राबाहेर गोंधळ झाला.